नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 7वी साठी असणारं मराठी पाठ्यपुस्तकामधील आपल्याला पाठ अभ्यासायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहा, काही प्रश्न मी इथं आपणास विचारू इच्छित आहे. आपल्या कुटुंबामधील असणारी अनेक मंडळी राहत असतात, तेव्हा कुटुंबातील अनेक सदस्य जर संयुक्त कुटुंब पद्धती असेल तर संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये जास्तीत जास्त सदस्य राहत असलेलं आपल्याला दिसून येते. यामध्ये आजी आजोबा, आपले आईवडील, त्यानंतर काका काकी इत्यादी, चुलत भाऊ बहीण वगैरे अशा प्रकारचे, सखे चुलत मावस, अशा प्रकारचे म्हणजे अनेक नात्याची गुंफण म्हणजेच संयुक्त कुटुंब पद्धती होय. आता आपल्या कुटुंबात राहत असताना बऱ्याच वेळेस असं होतं, काही व्यक्ती आजारी पडत असतात, बरोबर आहे. तेव्हा आजारी एखादी व्यक्ती आपल्या कुटुंबातली झाल्यास ती काय करेल किंवा काय तिच्याविषयी केलं जातं, तर या व्यक्तीस हॉस्पिटलमध्ये गेलं जातं, दवाखान्यामध्ये नेलं जातं. डॉक्टरांकडनं तपासून त्याची काही असणारी औषधी वगैरे घेऊन आपण येतो, अशा प्रकारचे. तर अशा वेळेस आपल्याला त्यांच्यासोबत जाण्याचा कधी कधी योग येत असतो. म्हणजे मोठ्या या माणसासोबतच लहान मुलंही कधी कधी दवाखान्यात गेलेले आपल्याला दिसून येतात. तर त्यांना डॉक्टर कशा प्रकारे ट्रीटमेंट करतो, त्याचे तपासणी करून कशा प्रकारचे औषधे वगैरे दिलं जातं, ही लहान मुलं त्याचं निरीक्षण करतात आणि बराच वेळेस तसं अनुकरणही ते करण्याचा प्रयत्न करत असलेलं आपल्याला दिसून येतं. घरी आल्यानंतर जे आजारी माणूस असेल त्याच्यासाठी काही पाहुणे मंडळी सुद्धा काही फळे वगैरे खाण्यासाठी घेऊन आलेली ते पाहतात आणि मग मुलांना आजाराविषयी थोडंसं वेगळं कुतूहल त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असतं. कधी कधी मुलांना असं वाटत असतं, नाही, आजारी पडल्यानंतर बरंच काही फळे वगैरे खायला मिळत असतं, हे चांगलीच गोष्ट आहे, असं या बालिश मनावरती किंवा बाल मनावरती प्रतिबिंबित होत असतं आणि मग एका वेगळ्या प्रकारचं त्याच्या मनावरती त्याचे भाव उमटत असतात. कधी कधी मुलांना असंही वाटत असतं की आजारी पडल्यानंतर चांगलंच आहे, आपणही आजारी पडायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगलं चांगलं खायला मिळेल. आणि कधी बऱ्याच वेळेस असं दिसून येतं की आपल्याला होमवर्क पूर्ण झालेला नसेल तर लहान मुलं आज माझं पोट दुखत आहे, माझं डोकं दुखत आहे, मी जाणार नाही, अशा प्रकारचं कारण ते शोधत असतात आणि मग शाळा जायचं टाळतात. असे हे उदाहरण आपल्याला पाहायला मिळतात. तसेच शाळेमध्ये आल्यानंतर किंवा शाळेला जायची इच्छाच नसेल तर माझं पोट दुखत आहे किंवा मला डोकं दुखत आहे, मला जायचं नाही आहे आज. आणि मग शाळेची वेळ टळून गेल्यानंतर परत ते मुलं मस्त खेळत असतात, खात पीत असतात. म्हणजे ही जी काही भावना आहे, तर ही आजाराविषयीची असणारी भावना म्हणजेच मुलांच्या मनामध्ये असं निर्माण झालेलं असतं की आपण आजारी जर असलो तर बरंच काही खायला मिळेल किंवा इतर कामाला जायची गरज भासणार नाही आहे, शाळा किंवा अभ्यास करायची गरज भासणार नाही, म्हणजे मुक्त खेळायला आपल्याला मिळेल, अशी एक सुद्धा काही भावना मुलांच्या मनामध्ये निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळत असते. तर तद्वतः मित्रांनो, आज जो आपण पाठ अभ्यासणार आहोत, अशाच प्रकारचा एका बालमनाचा त्याच्या भावविश्वाचा शोध घेणारा हा असणारा पाठ आहे की आजारावर आधारित त्याच्या किंवा आजाराच्या संदर्भामधील असणारं त्याचं जे काही बालमानस आहे, त्याचं जे काही बालविश्व आहे, त्याचा विचार किंवा त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न
लेखकाने या पाठामधून केलेला आहे. त्या पाठाचं नाव आहे आजारी पडण्याचा प्रयोग. पाठ लिहून घ्या. आजारी पडण्याचा प्रयोग. आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ. या पाठाचे लेखक आहेत द मा मिरासदार. द मा मिरासदार हे लेखकाचं नाव आहे. यांचा जन्म 1927 चा आहे. जन्म आहे 1927. द मा मिरासदार यांचा जन्म 1927 चा हा जन्म आहे. द मा मिरासदार हे जे आहे, द मा मिरासदार म्हणजेच मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध लेखक आहेत द मा मिरासदार. आणि द मा मिरासदार म्हणजेच एक विनोदी व्यक्तिमत्व. त्यांचं लेखन म्हणजेच विनोदी साहित्य लेखन त्यांनी केलेलं आहे. प्रचंड प्रमाणामध्ये विनोदी लेखन त्यांनी केलेलं आहे. या साहित्यिकाला मराठी ग्रामीण साहित्यिक ही असं म्हणून संबोधलं जातं. त्यांनी ग्रामीण विनोद जो आहे तो किंवा ग्रामीण जी संस्कृती आहे ती साहित्यामधून मांडण्याचा त्यांनी खूप चांगल्या प्रकारचा प्रयत्न इथं केलेला आहे. म्हणून द मा मिरासदार हे जे लेखक आहेत, हे लेखक म्हणजेच मराठी साहित्यामधील एक प्रसिद्ध विनोदी साहित्यिक असं म्हटलं जातं. आणि मराठी साहित्य हे जे आहे तर अनेक प्रसिद्ध अशा साहित्यिकांनी ज्याला प्रगल्भ किंवा समृद्ध असं म्हणूया असं हे असणारं मराठी साहित्य आहे. द मा मिरासदार हे जे काही लेखक आहेत हे एक प्रसिद्ध लेखक म्हणून आहेत, कथाकथनकार आहेत. एक लेखक म्हणून आहेत, कथाकार आहेत आणि कथाकथनकार. ते स्वतः कथनही करतात म्हणून त्यांना कथाकथनकार असंही त्यांना म्हणलेलं आहे. गप्पा गोष्टी, गप्पांगण. आता बघा यांचं जे काही साहित्य आहे विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी आता आपण पाठाचा जो काही इथं लेखक परिचय जो आहे तो लेखक परिचयही आपल्याला इथं अभ्यासणं गरजेचं आहे. आणि म्हणून मागील काही पिरियडमध्ये मी प्रत्येक पाठाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला मी लेखकाचा परिचय आपण तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहून दिलेला आहे. तर त्यामधील जे काही साहित्य आहे ते साहित्याचं लेखन व्यवस्थित केलं पाहिजे. प्रसिद्ध जे काही त्यांचं पुस्तक आहे त्यांचं व्यवस्थित पद्धतीने त्याचे पॉईंट लिहिले पाहिजे. कथा संग्रह असलेले वेगळे, कादंबरी संग्रह असलेले किंवा कादंबरी असणाऱ्या वेगळ्या, हे वेगवेगळ्या प्रकारचं त्याचं व्यवस्थित मुद्देसूद पॉईंट काढून मुद्दे काढून त्याचं लेखन करणं गरजेचं आहे. आणि सुंदर हस्ताक्षरामध्ये हे लेखन तुम्ही करा. इथं मी परत परत तुम्हाला सांगत आहे. आता लेखकांचं जे काही असणारं प्रसिद्ध साहित्य जे आहे किंवा प्रसिद्ध पुस्तकं जे आहेत ते आपण इथं अभ्यासूया. गप्पा गोष्टी, गप्पांगण, गाणारा मुलूख, गुदगुल्या, जावाई बापूंच्या गोष्टी, ताजवा, भूताचा जन्म, माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. आता आपण जे पाहिलं हे सर्व काय आहेत? कथासंग्रह आहेत. गप्पा गोष्टी, गप्पांगण हेही कथासंग्रहच आहे. गाणारा मुलूख, गुदगुल्या, जावई बापूंच्या गोष्टी. आता जावई बापूंच्या गोष्टी याच्यामधील ग्रामीण संस्कृतीचं वर्णन आणि जावई बापूंचा कसा आदर सत्कार होतो आणि त्याच्यामधून काही विनोद निर्मिती कशा प्रकारे सुद्धा होते याचंही वर्णन त्यांनी इथं केलेलं आहे. ताजवा, भूताचा जन्म,
भूताचा जन्म यामधून समाजामधील असणाऱ्या जे काही श्रद्धा अंधश्रद्धा वगैरे आहेत याचंही वर्णन आपल्याला झालेलं दिसून येतं. माझ्या बापाची पेंड, मिरासदारी इत्यादी हे अत्यंत प्रसिद्ध असणारे हे कथासंग्रह आहे. या कथासंग्रहाचाही आपण अभ्यास करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. अवांतर वाचनामध्ये अशा प्रकारचं मराठी साहित्य आपण वाचन केलं पाहिजे, जेणेकरून आपली जी काही भाषिक कौशल्य आहे किंवा भाषा आपली समृद्ध होऊ शकते. नावेतील 3 प्रवासी हा अनुवाद, तसेच अंगत पंगत, बेंडबाजा हे विनोदी निबंधही प्रसिद्ध आहेत. अंगत पंगत आणि बेंडबाजा ही असलेले विनोदी निबंध ही प्रसिद्ध इथं आहेत. मुलाचे आजारपणाबाबतचे विचार व त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक व विनोदी वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केले आहे. पहा, आता एक लक्ष द्या. आजारी पडण्याचा प्रयोग हा जो काही पाठ इथं आपण अभ्यासत आहोत यामध्ये बघा, लक्षात घ्या, मुलाचे आजारपणाबाबतचे विचार म्हणजे आजारपण जे आहे त्याच्याबाबतचे लहान मुलाचे काय विचार आहेत, तसेच त्याचे दवाखान्यातील वागणे याचे मार्मिक आणि विनोदी, मार्मिक म्हणजे अत्यंत आकर्षक पद्धतीनं आणि विनोदी अशा प्रकारचं वर्णन लेखकाने प्रस्तुत पाठात केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्ष हा जो काही पाठ आहे तो आपण इथं पाठ अभ्यासावायचा आहे. पेज नंबर 21 वरती आहे. पहा, आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणे राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली असूनही एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटेला येऊ नये काय. पहा, अत्यंत सुंदर ही जे निवेदन शैली आहे, हे एका बाल मनाची असणारी निवेदन शैली, अत्यंत सहज, सोपी आणि आकर्षक पद्धतीची असलेली ही निवेदन शैली लेखकांनी इथं वापरलेली आहे. आपण या उतार्याचा अभ्यास करत असताना, पाठाचा अभ्यास करत असताना भाषिक जे काही मोठेपण आहे किंवा त्याची काही विशेषता आहे ते ध्यानात घेऊनही आपण हे अभ्यास करणं गरजेचं आहे. पाठ अभ्यासत असताना तौलनिक पद्धतीनेही आपण अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे यामध्ये. आणि तात्विक स्वरूपामधून यामधून काय विचार निघतो हे आपण लक्षात घेऊन अभ्यास जितकं करूया ते आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीने आणि परीक्षेच्या दृष्टीनेही उपयुक्त ठरणारं असं आहे. तर इथं लेखक इथं निवेदन करत आहे, तर लहान मुलगा आहे हे असं संबोधून या ठिकाणी ते लेखकाने इथं निवेदन करायला सुरुवात केलेलं आहे. तर काय म्हणतात बघा, आपण एकदाही कधी दुखणेकरी नव्हतो ही गोष्ट ध्यानात आल्यावर मोठी लाज वाटली. छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपण आजारी पडायचे होते. आपण कधीच आजारी पडलं नाहीये हे म्हणजे कधीच दुखणेकरी नव्हतो, आपण कधीच आजारी आपण पडलेलं नाहीये आणि ही गोष्ट लक्षात आल्यावर मात्र खूप मोठी लाज वाटली असं इथं निवेदन लेखकांनी केलेलं आहे. आणि म्हणतात छे छे, निदान एखाद दुसऱ्या वेळी तरी आपल्याला आपण आजारी पडायला पाहिजे होतं का. आता पुढे आहे त्याचं कारण बघा. टायफॉइड, क्षय, न्यूमोनिया असली मोठमोठी गोड दुखणे राहू द्या बाजूला. यामधील असणारा निवेदन लहान मुलगाचा तर हे निवेदन आहे. तो म्हणतोय की टायफॉइड किंवा क्षय, न्यूमोनिया असली मोठी दुखणे बाजूलाच राहू द्या, पण यामधील आता ते बघा, हे असे मोठी आणि गोड दुखणे असं म्हणलेलं आहे. म्हणजे हा विरोधाभास हे शब्द प्रयोग इथं करत असताना वापरण्यात आलेला आहे. आणि मग हे राहू द्या बाजूला, पण थंडी, ताप, खोकला, पडसे यापैकी काहीतरी माझ्या वाटणीला यायला हवे होते. थंडी, ताप तरी यायला पाहिजे होतं, पडसे, खोकला असं काहीतरी आपल्या वाटणीला आजार कुठला तरी आपल्याला यायला पाहिजे होतं, आवश्यक होतं, असं इथं या लहानशा मुलाला असं वाटत असतं. निदान पोटदुखी, डोकेदुखी यातले तरी काही.
निदान काय, पोटदुखी आणि डोकेदुखी यातलं तरी काही व्हायला पाहिजे होतं. आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली अजून असू नये. म्हणजे बघा यामध्ये विनोद निर्मिती कशी होते. म्हणजे आपल्या स्वतःच्या मालकीची एकही औषधाची बाटली असू नये म्हणजे काय, असं इथं वाटतं. एखादेही साधे इंजेक्शन माझ्या वाटणीला येऊ नये काय, असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे यायला पाहिजे ना, म्हणजे एखादे तरी इंजेक्शन आपल्या वाटणीला यायला पाहिजे होतं, असं इथं लेखक म्हणतात. आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायची, आई नेहमी खोकायची. आता इथं लेखक सांगायला लागले, आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे, आई नेहमी खोकायची, बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. बघा आता तो मुलगा इथं वर्णन करत आहे. यामध्ये आमच्या घरात नेहमी कोणीतरी आजारी पडायचे, म्हणजे नेहमी आमच्या घरामध्ये काय व्हायचं, कोणीतरी आजारी पडत असे. आणि आई नेहमी खोकायची, आई सतत काय करायची, नेहमी खोकत राहायची. बाबांना दर 8 दिवसांनी पडसे यायचेच. पुढे बघा, दादा कॉलेजात जात असला तरी त्याची अंग नेहमी दुखायचे. आता दादा असणारा त्याच्यापेक्षा, तो कॉलेजात जात असला तरी त्याचं अंग नेहमी दुखायचं, असं इथं वर्णन आहे. कधी कधी ताईचे हात दुखायचे, पाय दुखायचे. कधी कधी ताईचे काय व्हायचं, हात दुखायचे, पाय दुखायचे. तीही गादी टाकून झोपायची. ती काय करायची, गादी टाकून झोपायची. सगळ्यांची औषधे मोठी छान असायची. आता मुलाचं हे भावविश्वास, मुलाला असं काय वाटतं की सगळ्यांची औषधे अशी मोठी छान असायची. संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. बघा आता घरामध्ये कोणी आजारी जर असेल, कोणी पाहायला वगैरे आलेलं असेल, तर त्याने सुद्धा सफरचंद वगैरे काही फळे, फ्रुट्स जे आहे ते घेऊन येत असतात. आणि घरी आजारी असल्यामुळं इतर व्यक्तीसुद्धा त्या माणसाला, म्हणजे त्याच्यामध्ये चांगली प्रगती व्हावी, आजार त्याचा लवकर बरा व्हावा आरोग्याच्या दृष्टीने, म्हणून काही वेगवेगळ्या प्रकारची फळे इतर मंडळी जी असते त्या आजारी माणसासाठी घेऊन आलेली असते. आणि मग इथं लेखकाने म्हटलेलं आहे, संत्री, मोसंबी, सफरचंद, खडीसाखर, बेदाणा, पेढे, गोड औषध यांचा मारा सारखा चाललेला असायचा. आता आजारी माणसाला हे अशा प्रकारचे काही फळे वगैरे दिली जात असत. 4 दिवस आजारी पडून अशक्तपणा आला म्हणजे शिराई रोज व्हायचा. आता आजारी पडून अशक्तपणा असं वाटत आहे असं म्हणलं की मग त्याला शिरा किंवा इतर पदार्थ वगैरे त्याला करून खायला द्यायचे. शिरा वगैरे करून खा म्हणून असं सांगायचे, अशा प्रकारचं असलेलं, म्हणजे शिराही रोज व्हायचा असं इथं तो म्हणतो. हा सगळा प्रकार पाहून आपण आजारी नाही या गोष्टीचे मला अत्यंत दुःख होऊ लागले. आता हे सगळं बघून की आजारी असल्यानंतर त्याची खरंच किती शुश्रूषा केली जाते, त्याला कशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला मिळतात, फळे खायला मिळतात, हे पाहिल्यानंतर इथे मुलाला असं वाटतं की आपण आजारी नाही याचं मला अत्यंत दुःख व्हायचं किंवा होऊ लागले असं इथं म्हणलेलं आहे. म्हणजेच ते सर्व बघितल्यानंतर अशा प्रकारचे फळे, त्याचा एवढा प्रकारचा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे त्याची सेवा केली जाते, हे पाहिल्यानंतर तर असं वाटतं की आपण आजारी पडलं नाही आहे असं अत्यंत दुःख होऊ लागलं, अशा प्रकारचं इथं वर्णन करण्यात आलेलं आहे. जे पदार्थ ही सगळी मंडळी आजारी म्हणून खात असत ते औषध या नावाखाली मोडत असत. आता हे जे सगळे पदार्थ हे मंडळी खात असत आजारी पडून, हे काय व्हायचं, हे औषध म्हणून या नावाखाली ते मोडलं जात होतं. त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. आता इथं लेखक काय म्हणतात, हे सर्व जे काही पदार्थ आहेत हे औषध या नावाखाली मोडत असत, त्यामुळे त्याला हात लावायची सक्त मनाई असे. म्हणजे त्याला हात लावायचं नाही आहे. जे आजारी माणूस आहे ना त्याच्यासाठी ते आणलेलं आहे. तुम्ही चांगले माणसं असलेलं इतर जो काही आहार आहे, घरामध्ये जे स्वयंपाक बनवलेलं आहे ते खाल्लं पाहिजे, अशा प्रकारचे उपदेश किंवा सल्ला दिला जातो. आणि इथं बघा, त्यामुळे त्यांना हात लावायची मला सक्त मनाई असे. ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत आणि त्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे मला फार वाटू लागले.
आता ह्या मुलाचं असणारे इथं भावविश्व आहे. इथं मुलगा काय म्हणतो, की अशा प्रकारचे जे काही औषधं आहेत, आपण ही औषधं घ्यावेत आणि आपण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी व्हावं, असं इथं मुलाला वाटत आहे. या मुलाच्या मनामध्ये असणारे हे जे काही भावना आहे, त्या भावनेचं चित्रण इथं लेखकाने अत्यंत सुंदर पद्धतीनं केलेलं आहे. पुढील पॅराग्राफ बघा. या विचाराने मला काही सुचेना. घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. आता बघा, या विचाराने मला काही सुचेना असा तो मुलगा म्हणतो. आणि घरातल्या माणसांचा मला मोठा राग येऊ लागला. घरातल्या माणसाचं काय होऊ लागलंय, मला खूप मोठा राग येऊ लागला. त्यांचा स्वार्थीपणा पाहून मी अगदी चिडून गेलो. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळ आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते, ते काही नाही. बघा, आता इथं मुलगा काय म्हणतोय, घरातील मंडळी इतक्या वेळेस आजारी पडत होती, इतक्या वेळेस आजारी पडत होते घरातले माणसं, की माझ्या वाट्याला कुठलंही आजारपण येत नव्हतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा मला राग येऊ लागलेला आहे. आणि या सर्व मंडळीचा स्वार्थीपणा असं पाहून मी चिडून गेलो किंवा मला चीड येऊ लागली. अशा प्रकारचे इथं हा मुलगा इथं म्हणत आहे. ती मंडळी स्वतःच इतक्या वेळा आजारी पडत होती की माझ्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते. म्हणजे ती मंडळी इतकी वेळेस आजारी पडायची घरातले माणसं वगैरे, की आपल्या वाटणीला कुठलंच आजारपण येत नाही असं इथं वाटत आहे. ते काही नाही, आपण आजारी पडून डॉक्टराकडून औषध आणायचेच, असे शेवटी मी ठरवून टाकले. आता तो मुलगा असं म्हणतोय की आता काहीच नाही, आता हे इतर मंडळी जसं आजारी पडत आहेत ना, आता आपण एक करायचं की आपण आजारी पडायचंच. आता आपणही आजारी पडून डॉक्टरकडे जायचं, डॉक्टराकडनं औषध घेऊन यायचेच, असं त्याने काय केलं, ठाम निश्चय केला, ठरवलं त्यांनी. आणि मग काय करतो पुढे बघा. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टराकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. बघा, आता नेहमीप्रमाणे काय, आता थोडंसं काय इतर औषधं वगैरेसाठी असे बाटली घेऊन जायची आणि मग अशी सवय असलेली. आणि मग मुलांनी इथं काय केलेलं आहे की नेहमीप्रमाणे 2-3 बाटल्या जसं सोबत घेऊन जातात तसं 3-4 बाटल्या त्यांनी घेतल्या आणि डॉक्टराकडे गेलो, असं तो म्हणतोय. आणि चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली, असं इथं सांगत आहे. बघा, मुलाला असं वाटतं की आपणही आजारी पडावं आणि ही इतर मंडळी जशी आहार घेत असते, आजाराच्या नावाखाली खूप चांगले चांगले पदार्थ खात असतात, फळे खात असतात, तर तशा प्रकारचं आपणही आजारी पडायचं आणि डॉक्टराकडनं जाऊन औषधं घेऊन यायचंच, असे इथं तो विचार करतो. मग नेहमीप्रमाणे मी रोजच्या 3-4 बाटल्या घेतल्या आणि डॉक्टराकडे गेलो. चड्डीच्या खिशात मी स्वतःची बाटली निराळी जपून ठेवली होती. दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे मला फार बरे वाटे, कारण त्यांच्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. शिवाय बसलेल्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघता येते. काय छान दिसतात एक एक लोक. आता हे लहान मुलाचं जे काय आहे हे बालमन आहे. आणि इथं लेखकाने खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. दवाखान्यात खूप गर्दी होती, असं त्या लहान मुलगा गेलेला आहे दवाखान्यात खूप गर्दी होती. खूप माणसे असली म्हणजे फार बरे वाटे म्हणे. म्हणजे खूप माणसे असले दवाखान्यामध्ये खूप बरे वाटे. आणि त्याचं कारण काय, कारण त्यामुळे बराच वेळ दवाखान्यात बसता येते. खूप माणसं आहेत, डॉक्टरकडे जायचं आहे, तर आपल्याला मग बराच वेळ दवाखान्यामध्ये बसावं लागत असे. आणि मग बराच वेळ बसल्यानंतर आपला नंबर लागतो, मग आपण दवाखान्यामध्ये असणारे जे काही डॉक्टर आहेत त्यांना आपण दाखवतो. बसता येते जास्ती वेळ, असं इथं म्हणत आहे. शिवाय बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे बघता येते, म्हणजे जे माणसं बसलेली असतात त्यांच्या माणसाच्या त्या चेहऱ्याकडे. आता नवीन नवीन माणसं कुठूनही कोण आलेलं असतं आणि मग कोण कशा प्रकारचे आणि मग इथं बसलेल्या माणसाच्या चेहऱ्याकडे आपल्याला बघता येते, असं इथं हा म्हणतोय. काय छान दिसतात एक एक लोक, इथे मुलाचं असं म्हणणं आहे. काय छान दिसतात एक एक लोक, किती सुंदर दिसतात एक एक जण. काही काही सुंदर दिसतात, काही कुरूप दिसतात, असे वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे अनेक लोक इथे एकत्र आलेले असतात. आणि मुलाचं असं म्हणणं असतं, काय छान दिसतात एक एक लोक, अशा प्रकारचं. म्हणजे लेखकाने इथं बालमनामधीचं असणारं जे काही भावविश्व आहे त्याचं चित्रण अत्यंत सुरेख पद्धतीने इथं लेखकाने केलेलं आहे. तर हे एक या
लेखनाचा असणारा विशेष, या पाठाचा असणारा हा विशेष आहे. हळूच मी खुर्चीवर बसलो आणि लोकांकडे टकामका बघू लागलो. इथे सांगितलं वर्णन आहे. हळूच मी काय केलं, खुर्चीवर बसलो, तिथं असणाऱ्या खुर्ची असतात त्या खुर्चीवरती बसलो आणि लोकांकडे काय करू लागलो, मी टकामका बघू लागलो. काही लोक कणत होते, कुणी इंजेक्शन घेऊन बसले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या हुशारकीने पाहत होते. त्यांच्याकडे पाहून मला त्यांचा फार हेवा वाटू लागला. आता इथं वर्णन केलेलं आहे हॉस्पिटलमधील असलेलं. काही लोक कणत होते. आता काही लोक कणत होते, त्यांना त्रास सहन होत नव्हता, त्याच्यामुळे ते कणत होते. अरे देवा, अरे बाबा वगैरे अशा प्रकारचं कणत होते ते. आणि कुणी इंजेक्शन घेऊन बसलेले होते. काही जण काय केलं होतं, इंजेक्शन घेऊन बसलेले होते. आपल्या दंडावरल्या पिवळ्या डागाकडे मोठ्या हुशारीने पाहत होते. आता या इंजेक्शन दिल्यानंतर जिथं डाग वगैरे थोडासा पडतो त्या डागाकडे बघत बसले होते. म्हणजे मोठ्या हुशारकीने, मुलाला असं वाटतं की मोठ्या हुशारकीने म्हणजे गर्वाने खूप बसलेले होते आणि त्याचा इथं हेवा वाटत आहे इथं मुलाला. त्याच्याकडे पाहून त्यांचा फार हेवा वाटला. त्यांच्याकडे बघितल्यानंतर मला खूप त्यांचा हेवा वाटू लागला, असे ते लेखकाने म्हटले. म्हणजे त्याच्याकडे बघितल्यानंतर खूप हेवा वाटू लागला. काय हे असणारे ह्यांच्या किती ह्यांना असं खूप म्हणजे हुशारकी वाटत आहे, अशा प्रकारचा विचार मनामध्ये येऊन जातो. हळूहळू पुष्कळ लोक निघून गेले. मग मी हळूच माझी छोटी बाटली डॉक्टरांच्या टेबलावर सरकवली. आता हळूहळू करत अनेक लोक तपासले, औषध गोळ्या जे काय असतील ते घेऊन निघून गेले. मग बऱ्याच वेळानंतर या मुलाचाही नंबर तिथं आलेला आहे. मग याने काय केलं, आपल्या खिशामधील असलेली बाटली काढली आणि त्याने डॉक्टरच्या असलेल्या टेबलावरती सरकवलेली आहे. आणि म्हणालो, बाटली सरकवली आणि तो मुलगा म्हणाला, काय म्हणाला ते बघूया. आणि म्हणालो, डॉक्टर मला बरं वाटत नाही हो, मलाही औषध हवं आहे. मग मुलगा काय म्हणत आहे, डॉक्टर मलाही बरं वाटत नाही हो, माझी तब्येत बरी नाही आणि मला सुद्धा औषध हवं आहे. अशा प्रकारचं. असं मग ये इकडे बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरांनी मला खाटेवर झोपायला सांगितले. आता मुलगा म्हणू लागला की डॉक्टर मलाही बरं वाटत नाही हो आणि माझीही तब्येत बरी नाही आहे. आणि तेव्हा असं म्हटल्यानंतर डॉक्टरने म्हटलं, असं ठीक आहे, तुला बरं वाटत नाही आहे का, ठीक आहे, मग असं कर, ये इकडे मग आणि तुला सुद्धा बघू, तपासू, असे म्हणत डॉक्टरने त्यांना काय केलेलं, त्या मुलाला खाटेवरती झोपायला सांगितलेलं आहे. त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली म्हणता, इतक्या वेळा आपण दवाखान्यात आलो पण या खाटेवर पडायची सुख कधी सुद्धा आपल्या वाटेला आले नव्हते. आता पहा, लेखकाने इथं खूप सुंदर असं वर्णन केलेलं आहे. लेखक म्हणतात की त्या गुलगुलीत खाटेवर झोपताना अशी काही मजा वाटली. आता हे लहान मुलांचं विचार आहे. लहान मुलाला असं वाटतं की हे जे काही असणारं जे काही खाट आहे, या गुळगुळीत अत्यंत असणारं खाट, आणि त्याच्यावरती तो झोपत होता. डॉक्टरने सांगितलं की ह्या तुलाही तपासू आणि या खाटेवरती झोप, असं म्हटल्यानंतर तो मुलगा आलेला आहे आणि त्या खाटेवरती गुळगुळीत असणारा जो काही खाट आहे त्याच्यावरती तो झोपलेला आहे. आणि झोपत असताना ते अत्यंत सॉफ्ट, मऊ असलेलं, गुळगुळीत असलेलं, त्याला खूप आश्चर्य वाटतं आणि त्याला असं वाटतं की आपण इतके वेळेस हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यामध्ये आपण इतके वेळेस आलो आणि आपल्याला या खाटेवर झोपण्याचं आपल्याला योगच मिळाला नाही, भाग्यच आपल्याला लाभलं नाही आहे, म्हणून त्याला वाईट वाटतं. आणि तो म्हणतो की आता आपल्याला या खाटेवरती झोपायला मिळालेलं आहे आणि इतकी वेळा आपण आलो पण आपल्याला या खाटेवर पडायचे सुख कधीसुद्धा आपल्या वाट्याला आले नव्हते आणि आता मात्र आपण या खाटेवरती झोपलोय, असं त्याला इथं वाटतं. म्हणजे या पाठाच्या माध्यमातून द मा मिरासदार यांनी एका मुलाचं भावविश्व, दवाखान्याविषयीचं असणारे त्याच्या जे काही विचार आहेत आणि त्याच्या मनाचं जे काही
होणारी जी काही विचारसरणी आहे ते इथं चित्रण केलेलं आहे. त्यालाही इतर मोठी माणसं आजारी पडतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचा फळांचाही आस्वाद घेतात. त्याबद्दलचं त्याच्या मनामध्ये असणारं कुतूहल, त्याचं वर्णन लेखकाने इथं अत्यंत सुंदर पद्धतीने केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, राहिलेला जो काही पाठाचा भाग आहे तो आपण पुढील पिरियडमध्ये आपण अभ्यासूया आणि यावर काही असणार हे जे काही आपण उतारे वाचलेले आहे, उतारांचा अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, ते परत परत तुम्ही वाचा, समजून घ्या. तसंच यामधील जे काही पाठाचं आपण पाठपरीचे अभ्यास आला ते CWमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. तर ते चांगल्या प्रकारे अभ्यास करा. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.